देशात सध्या सर्वाधिक मोठा पक्ष असलेला भाजप आहे। अन्य प्रमुख पक्षांपेक्षा आपल्या पक्षातच पक्षनिष्ठेला सर्वाधिक महत्त्व असल्याचा त्यांचा नेहमी दावा असतो। आधी राष्ट्र मग पक्ष आणि नंतर स्वतः असं ब्रीदवाक्य असलेल्या पक्षाला देशभरातील सत्तेत बेरजेचं राजकारण करण्यासाठी ऑपरेशन लोटस करावं लागलंय। निवडणुकीच्या रणधुमाळीच्या युद्धात पराभूत झालेल्या भाजपनं नंतर तहात जिंकून त्या ठिकाणी आपली सत्ता आणली आहे। मागील विधानसभा निवडणुका असोत वा आता होणाऱ्या महापालिकांच्या निवडणुका असोत, भारतीय जनता पक्षानं निवडणूक जिंकणे हा एकमेव निकष लावत अन्य पक्षातील नेते आणि पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षात सामावून घेतले। पक्षात आयारामांची मांदियाळी पाहायला मिळाली, त्या विरोधात आता पक्षातील निष्ठावान ज्येष्ठांनी जाहीरपणे बोलायला सुरुवात केली। वर्षानुवर्ष कार्यकर्त्यांनी सतरंजा उचलायच्या आणि दुसऱ्या पक्षातून आलेल्या उमेदवारांनी सत्तेची चव चाखायची हे आता पक्षात सर्रास घडत असल्याची खंत व्यक्त होऊ लागली आहे। पाहूयात। भाजपच्या निष्ठावान नेत्यांची पक्षात नाराजी। आयारामांना उमेदवारी दिल्यानं रोष उफाळला। बंडखोरांना थंड करण्याचे नेत्यांपुढे आव्हान। एकाच घरात 2 पदे न देण्याचे आदेश। आदेशामुळे अनेक नेत्यांचाही नाराजीचा सूर। पुन्हा एकदा सांगते की मी आदर करते पक्षाचा, त्यांनी जो आपल्याला उमेदवार दिलाय त्याला बहुमताने निवडून आणण्याचं काम माझं आहे, परंतु मी कुठे चुकली याचं उत्तर मला आमदार मनीषाताईंकडून पाहिजे, खासदार गोपाळ शेट्टी यांच्याकडून पाहिजे। मी आयुष्यभर ज्यांना गुरु मानलं त्यांनी अंधाराची दिशा दाखवली मला, त्याबद्दल मी सक्त नाराज आहे। भाजपच्या एका इच्छुक पदाधिकारी महिलेनं जाहीरपणे व्यक्त केलेली खंत अत्यंत बोलकी आहे। भाकरी फिरवली नाही तर ती करपते। भाजपमध्ये महापालिकेतच नाही तर सर्वदूर भाकरी फिरवायची वेळ आल्याचं पंतप्रधान मोदी आणि अमित शहा तसेच संघालाही वाटतंय। त्यामुळेच राष्ट्रीय अध्यक्षपदाचा नितीन नबीन हा प्रयोग केला गेला असाही एक तर्क सध्या दिला जातोय। महापालिका निवडणुकीत आमदार, मंत्री, खासदारांच्या मुलामुलींना तिकीट देऊ नका हा आदेश त्यांचा होता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तो कळवला आणि त्यातून आमदारांची बरीच मुलं घरी बसली। त्यातून पक्षात आणखी नाराजी पसरली। आपल्याला तिकीट मिळालं नाही, यापेक्षा आता ती तिकीट बाहेरून आलेल्या उपऱ्यांना मिळाली आहेत याचा सर्वाधिक रोष भाजपच्या निष्ठावान पदाधिकाऱ्यांना बसलाय। यावरून सध्या पक्षात नाराजी उफाळून येते। ही नाराजी दूर करण्याची जबाबदारी नेत्यांवर सोपवण्यात आली आहे। कार्यकर्ते जरी नाराज झाले असले, काही निर्णय मनाविरुद्ध जरी झाले असले, त्यामुळं आम्ही सर्व जे नाराज झालेले कार्यकर्ते आणि ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांना आम्ही चर्चा करणार आहोत। पक्ष मोठा करण्याच्या नादात अनेकांना बाहेरून आणलंय। हीच बाहेरची माणसं पक्षनिष्ठांच्या असंतोषाचं कारण ठरत असल्यानं त्रांगडे निर्माण झाले। भाजपमध्ये जोरदार आयारामांची चलती आहे, त्यावर विरोधकांनीही भाजपला मार्मिक टोला लगावलाय। महाराष्ट्रामध्ये सध्या लहान मुलं पळवण्याची खूप टोळ्या फिरतायत। त्याच्यामध्ये 2 टोळ्या अजून जास्ती ऍड झालेल्या आहेत, ते राजकीय पक्षांमधली मुलं पळवतात। भाजपमधील नाराजी नाट्याचा मोठा अंक छत्रपती संभाजीनगरमध्ये दिसून आला। एक इच्छुक उमेदवार महिला एका ज्येष्ठ नेत्याला जाहीर शिवीगाळ करते। उमेदवारी मिळाली नाही म्हणून इच्छुकानं अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला। समजूत काढण्यासाठी गेलेल्या नेत्यांच्या गाड्या अडवून त्या फोडण्याचा प्रयत्न केला। कोणी एबी फॉर्म पळवले तर कुठे फॉर्मसाठी पाठलाग झाला। भाजपमध्ये असं घडावं याचं नेत्यांनाही आश्चर्य। काही वर्षांपूर्वीपर्यंत ही काँग्रेसची संस्कृती होती आणि त्या संस्कृतीनेच काँग्रेसला उतरती कळा लागली। आपापसातील भांडणं, हेवे दाव्यांनी काँग्रेसचं झालेलं नुकसान भाजपला कधी चिकटेल ते सांगता येत नाही। नेत्यांचा धाक उरला नाही या वास्तवावर पक्षाला तातडीनं आत्मचिंतन करावं लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी,
मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.